आज 25 फेब्रुवारी 2025 या दिवशी सकाळी मला एक स्वप्न पडलं आणि आपल्या भारतातील एक मोठे नेते श्री राहुल गांधी यांच्या बाबतीत ते मला स्वप्न पडलं. राहुल गांधी यांचं लग्न झालेलं नाही आणि त्या अनुषंगाने मला एक स्वप्न पडलं. स्वप्न असं होतं की राहुल गांधी एका दौऱ्यावर कुठेतरी गेले होते. ते भारतामध्ये होते की बाहेर होते काही माहीत नाही, परंतु ते दौऱ्यामध्ये गेले होते आणि त्या दौऱ्यावरती जाताना त्यांना तिथे एक आदिवासी मुलगी भेटली आणि आदिवासी मुलीने त्यांचं स्वागत केलं आणि आदिवासी मुलगीसोबत राहुल गांधी बोलले, तिथल्या माणसांसोबत इतर लोकांसोबत बोलले. परंतु विशेष असं स्वप्न पडलं की त्या मुलीशी त्या राहुल गांधींनी जेव्हा बोलले आणि नंतर त्यांनी तिथं जेवण केलं. त्या मुलीने ते जेवण बनवलं होतं. ते पाड्यावरती असत ना आदिवासी मुली वगैरे, तशा प्रकारचं दृश्य मला चित्रात दिसत होतं स्वप्नामध्ये. आणि त्यानंतर राहुल गांधींनी स्वतःचा डबा आणला होता आणि ते स्वतःकडचा डबा काढून त्या आदिवासी मुलीने तिच्याकडचं जे जेवण ताटामध्ये दिलं होतं ते त्याने जेवले. तिथं जेवण जेवल्यानंतर त्यांच्यामध्ये गप्पा झाल्या. इतर लोकांची काही गाराणी होती ते सुद्धा राहुल गांधींनी ऐकली आणि ते निघाले. निघताना ती मुलगी त्यांना सोडायला तिथपर्यंत गेली, एका विशिष्ट जागेपर्यंत, आणि तिथून ती माघारी फिरली. पण तिथं जाताना राहुल गांधी आणि त्यांच्यामध्ये बोलणं झालं की आपण एकमेकाशी लग्न करू, आणि राहुल गांधी पुढे निघून आले. ते गेल्यावरती त्या मुलीची जी बहीण होती झोपलेली होती, असं चित्रात म्हणजे स्वप्नात दाखवलं होतं मला. तिने तिच्या पाठीमागे जे चूल होती त्या चुलीवरती जे जेवण ठेवलं होतं गरम करण्यासाठी उरलेलं, त्याची आग कमी केली, मग त्यातलं लाकूड मागे खेचला आणि तिच्या सोबत झोपलेलं जे बाळ होतं त्याला कुशीत घेऊन ती पुन्हा निजली, झोपली. आता राहुल गांधीचं त्या मुलीशी लग्न झालं असं मला ते स्वप्न पडलं. हा एक वेगळा योगायोग आहे की काय, की या स्वप्नामधून काय सूचित होतं ते काही कळायला मार्ग नाही. कारण हे स्वप्न मला सकाळी पडलं, पहाटे पडलेलं नाही आहे. मागच्या वेळी 21 जानेवारी 2025ला मला एक स्वप्न पडलं होतं, ते मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहेच.